असं आहे की गेली 35 वर्ष सुमारे राजकारणामध्ये किंवा समाजकारणातून राजकारणात म्हणा किंवा राजकारणातून समाजकारणात अशा पद्धतीचा हा प्रवास आहे गेली 35 वर्षाचा. आणि सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असू दे, आमचे पालक शिवसेना नेते सन्मान्य रामदासभाई कदम असू देत किंवा आमचे प्रेरणास्थान योगेशदादा कदम, खरं तर यांच्यामुळे आज आम्हाला ही संधी मिळाली. मी प्रथमतः त्यांचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीच्या प्रमाणे 20% राजकारण आणि 80% समाजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही खऱ्या अर्थानं समाजकारणाला आणि राजकारणात सुरुवात केली. हळूहळू समाजकारणातून खऱ्या अर्थानं राजकारणात गेलो. गेले अनेक वर्ष म्हणजे 1993ला प्रथमतः ग्रुप ग्रामपंचायत साकोर्ड्याचा मी सदस्य झालो आणि सलग 15 वर्ष सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 10 वर्ष सलग पंचायत समितीवरती मला संधी मिळाली. त्याची 2.5 वर्ष मी उपसभापती म्हणून कामकाज पाहिलं. परंतु खरं तर आम्ही म्हणायला हरकत नाही की 35 वर्ष जवळजवळ आम्ही हे समाजकारण म्हणजे ग्रामपंचायत ते पंचायत समिती, परंतु खऱ्या अर्थानं ओसडगावचे पाटीलच होतो असं म्हणायला हरकत नाही. परंतु आज आम्हाला आनंद वाटतोय की आज आम्ही पुन्हा एकदा पंचायत समितीवरती निवडून आलेलो आहोत. आम्ही 10 सदस्य आणि आमचे 11 सदस्य असे एकूण 11 सदस्य, जिल्हा परिषद 6 सदस्य. खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान समजतो की आमच्याकडे आमदार देखील आहेत आणि जे आमदार ह्या मतदारसंघाचे आहेत ते ह्या राज्याचे राज्यमंत्री आहेत आणि जे राज्यमंत्री आहेत ते ह्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपासून ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ज्या ग्रामविकास खात्यामध्ये येतात ते ग्रामविकास खातं सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्याकडे आहेत. आणि म्हणून आम्हाला एक फार मोठा आनंद वाटतो की विकास कामं आम्हाला करण्याची चांगली संधी सन्माननीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास आम्ही निवडून आलेले सगळे सदस्य आम्ही निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून करू आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे आहे ते निश्चितच साकार करू. आणि एक गोष्ट निश्चित आहे, हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनामय करण्यासाठी आम्ही सगळे झटून उठू आणि हा मतदारसंघ योगेशदादा कदम यांच्या पाठीशी उभा राहील अशा पद्धतीचं कामकाज आम्ही करू. आणि जनतेचा विश्वास जो जनतेने आमच्यावर ठेवलेला आहे त्याला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. जनतेचा विश्वासाला आम्ही पात्र ठरू अशा पद्धतीचे विकास कामं करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.